रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय साईनाथ. जय शंकर. रामकृष्ण हरी. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आपण चाललो आहोत पुण्याला. श्री संत ज्ञानेश्वरांची पालखी निघाली आहे आळंदीवरून पंढरपूरसाठी. तर आपण निघालो आहे त्या पालखीच्या पाया पडायला आणि सोबतच आपल्या धनकवडीच्या विठ्ठलाला भेटायला, म्हणजे शंकर महाराजांना भेटायला. तर माझ्यासोबत आहे सतेज, नाव विसरलो, ओमकार, निराज आणि मानवजी राऊळ यांचं. रामकृष्ण हरी. आणि भाईंनी नाश्ता पण आणलाय. व्हेज आहे ना भाई? बघितलं नाही. माऊली फक्त व्हेज खाता, तुम्ही विसरलात का? एक भाई बघे तुझा परत देऊ. ट्रिपमध्ये नेहमी आमच्या गडबड होत असते, पण सुरुवातीला जे झालं, मला माहिती आहे आपल्या ट्रिपमध्ये नेहमी गडबड होत असते, पण भाई स्टार्टिंगलाच असं झालं काय यार विषय. नमस्कार. रामकृष्ण हरी. स्वामी समर्थ. जय शंकर. सर्वांना भेटून खूप आनंद झाला आणि मुळात म्हणजे आदित्यला, कारण खूप दिवसांनी आज आमची भेट होते. आणि आज आम्ही चाललेलो आहोत पुण्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला. धनकवडी 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 ते विसरूच नाही शकत. महाराजांचं बोलावणं तर आलंच आहे आणि सोबत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांनी बोलावलं. तर महाराजांच्या भेटीची ओढ जास्त आहे. सो आपण धनकवडीत जाऊच आणि महाराजांच्या चरणाशी लीन होऊ. चला तर चालू करूया आपला ब्लॉग. भेटतो तुम्हाला पुढे. आता आम्ही आलो आहे. ट्रेनचं नाव काय? दादर सातारा ट्रेनमध्ये आम्ही सकाळी पोचू 3:30पर्यंत. मग तिकडे तुम्हाला भेटतो, कारण ट्रेनमध्ये काय हॅपनिंग एवढं होणार नाही. हां, पाऊस आला की मजा येईल. बाकी पुढे आपण बघू कसं काय ते. चला. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आम्ही उतरलो आहे पुण्याला. 3:30ला आम्ही उतरणार होतो. आता वाजलेत 4:30. पहिलं जाऊन नाश्ता करतो, कारण आम्हाला दादरला असं वाटलं होतं की गर्दी नसणार एवढी ट्रेनला, पण खूप गर्दी होती. आणि आता खूप भूक लागली. जाऊन पहिला नाश्ता बघूया काय भेटतो. इकडे बाहेर आहे ना एवढा चांगला नाही भेटत, थोडं लांब जाऊन बघूया. आपला भाऊ पहिल्यांदा आलाय पुण्याला, ओमकार भाई आहे. मानव अजून झोपेतच आहे. सतेज भाऊ शिंदे. मिस यू सिद्धार्थ वानखडे. तर चला आता जाऊया आणि पहिला नाश्ता करूया. खूप भूक लागली, खूप म्हणजे खूप भूक लागली. काहीतरी शोधूया पहिला. चला पुढे. वारकऱ्यांचे टेम्पो लागलेत सगळे बघा. आम्ही 1 किलोमीटर मागे आहे, तरी इकडून सगळं वारकऱ्यांचं आहे बघा. सगळे उठले, आंघोळ बिंघोळ चालू आहे वारकऱ्यांची तिकडेची बघा. मस्त बाबांच्या मंदिरावर आम्ही थांबलो होतो. आणि आमच्यासोबत नेहमी घडतं सतेज आणि मी. धनकवडीच्या पालखीला आलो होतो तेव्हा पण पहिले बाबांचं दर्शन झालेलं आपल्याला. तर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर या ब्लॉग नंतर जाऊन तो ब्लॉग बघा. सगळे तयार झाले ते बघा, सगळे तयार होत आहेत. जाऊन पहिलं फ्रेश होऊया, कपडे घालूया आणि मग दर्शनाला जाऊया. रामकृष्ण हरी. आणि आपल्या नियमानुसार आपण आलोय आता भोले बाबांच्या मंदिरात. जय शंकर. 12 ज्योतिर्लिंग. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. तर इकडे समोर आम्हाला स्विमिंग पूल भेटलं होतं, पण स्विमिंग पूलमध्ये सोय नाही, इकडे आतमध्ये सोय आहे.
तर माझी आंघोळ झाली आहे. आता मानव चाललाय. राज ना, राज पण चाललाय आता. सतेज गेलाय इकडे. आता सदरा लेंगा घालू मस्त तयार होऊ. हा पप्पा बोलले होते मला टॉवेल घेऊन जा, पण मी बोललो कुठे आंघोळ येते करणार. पण इकडे मस्त सोय झाली आमची. गॉड्स प्लॅन. तर सतेजचा टॉवेल घेतलाय आणि खाली गमचा मी नाही दाखवू शकत. तर चला आता तयार होतो मी आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट. विष्णुमय जग, विष्णुमय जग. आम्ही सगळे तयार झालोय. गमच्या मानवचा त्याची ओपनिंग मी केली आहे, कारण आपल्या काकांकडचा गमचा आहे. त्याच्यानंतर व्हाईट सदरा लेंगा आणि चहा घेतोय. खूप नाद भयंकर चहा. तर आता चहा पिऊन झाली की आपल्याला 1 किलोमीटर चालायचं, 1-1.5 किलोमीटर, आणि जाऊन माऊलींचं दर्शन घेऊया. रांग खूप आहे बोलत आहेत, बघूया कसं काय दर्शन होत आहे. आणि मग पुढे आता नाही सांगणार पुढे. विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम. मंगळ विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय माऊलींच्या रथाच्या इकडे. इकडे तुम्ही बघू शकता माऊलींचा रथ आहे आणि LED वर तुम्ही बघू शकता माऊलींच्या पालखीची तयारी चालू आहे. खूप सुंदर वाटतंय. सगळे तुळशी वृंदावन घेऊन तयारी करतायत पुढच्या मुक्कामाची. म्हणजे आज पालखी इकडेच थांबणार आहे, पण पुढची सगळी तयारी करतात. सगळे जमलेत, टोप्या घातल्यात. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी भक्त भागवत, आई काजी तुम्ही. एवढं भारी वाटतंय ना इकडे, एवढं भारी. म्हणजे माझं असं एवढं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, एवढं मला मस्त वाटेल. काका त्यांच्या आईला घेऊन आले. खूप मस्त वाटतंय, खूप म्हणजे खूप. असं वाटतंय पालखीसोबत गेलो पाहिजे पुढे. पादुकांचा अभिषेक चालू होता म्हणून दर्शनाला पण खूप मोठी लाईन होती. म्हणजे किलोमीटर बोलू शकता एवढी लांब लाईन आहे. पादुकांचं दर्शन नाही झालं, पण रथाचं दर्शन झालं. आणि आत्ता आपण जातो आहे पुढे. आता तुकोबारायांची पालखी कुठे आहे, कसं आहे, आपल्याला काय माहिती नाही. बघू, जर भेटली तर भेटली, चांगली गोष्ट आहे. दगडूशेठला जाऊया, स्वामींच्या मठात जाऊया. खूप मस्त वाटतं मला असं वाटतं की भाई जाऊया पंढरपूरपर्यंत. पण हे जर माझे मम्मी पप्पा बघत असतील आणि मी त्यांच्या बाजूला बसलो असेल हा ब्लॉग बघताना, तर खूप मार खाईन. कारण आत्ताच धनकवडीला गेलो होतो चालत. त्याच्यानंतर आपली शिर्डीची वारी फिक्स असते. जशी ही आषाढीची वारी, तशीच आपली आषाढीची वारी म्हणजे शिर्डीची वारी साई भजनमधून.
तर चला आता पुढे बघूया कसं काय ते. सुंदर मंदिर आहे एकदम, जैन मंदिर. कसं वाटतंय भाई तुला? मस्त मस्त वाटतंय ना? पहिल्यांदा आलो मी इथे. हां. खूप मस्त वाटतं. पण भाई असं वाटतंय की जाऊया चालत पंढरपूरपर्यंत. काय बोलतो? बोललेलो पण मी तुला. हां, खूप भारी वाटतं, खूप खूप भारी वाटतं. एकदा तरी करणार मी पंढरपूरची वारी, एकदा तरी करणार. एकदा ते जेवढा आपल्याला आनंद वाटतो तर विचार करा पंढरपूरला काय वाटतं. हां ना, हो ते पण आहे. भारी भारी. रामकृष्ण हरी. असं वाटतं पालखीला आलोय. पहिल्या दिवशी निघाले होती जसं आपल्याला नाश्ता भेटतो ना, शिरा उपमा चहा, तसं वाटतंय. चहा घेतलाय. चला आता सगळे निघालेत पुढे दगडूशेठला. मी पण हळूहळू सिनेमॅटिक्स घेत चालतोय. चला चालूया हळूहळू. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, जय शंकर, जय साईनाथ, जय श्रीराम. संताजी महाराज जगनाडे यांची पालखी इकडे. कराल जेहित, कराल जेहित, कराल जेहित, सत्य करा. शेवटी त्यांनी बोलवलं स्वामी आजोबा. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. पुण्यामध्ये पण मल्हार आहे. मल्हार येड्या. आणि हा जो फोटो आहे ना, नाथ फोटो आहे, नाथ. श्री स्वामी समर्थ, जय शंकर. चला जाऊया पुढे. नाश्ता घेतलाय, जलेबी आणि पकोडे तिकडे भेटत होते. बोललो हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा माऊलींचा प्रसाद आहे, प्रसाद खाऊया. तर चला पकोडे आणि जलेबी खातो आणि तुम्हाला भेटतो. जय शंकर. इकडे सुंदर आहे एकदम, विठू माऊली आहे बघा. सतेज मानव कुठे? आता आम्ही आलोय मंडईमध्ये. मध्ये मी साबुदाणा खिचडी खाल्ली. हे बघा. जायचंय भाजी मार्केटमधून. नको दाखवायचं तुला काय टोमॅटो किती प्रति नको. ते मम्मी येईल नंतर तेव्हा बघेल. तर आता आम्ही चाललोय स्वामींच्या मठात मंडईमधल्या. तिकडे स्वामी शारदा गणेशला. अच्छा, शारदा गणेश पहिला आहे, त्याच्यानंतर स्वामींचा मठ आहे. तर चला निघूया आपण स्वामींच्या दर्शनाला, गणपतीच्या दर्शनाला. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ, जय साईनाथ, जय शंकर महाराज. तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा, आहे इक्षुच्या पदरा. ओ तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा, आहे इक्षुच्या पदरा. माझी
तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत दगडूशेठला. मानाचे गणपती करत करत आपण आता दगडूशेठला आलोय. सगळ्यात फेवरेट गणपती माझा श्रीमंत. त्याच्यानंतर भाई ही लाईन नक्की कशाला आहे? एवढी लांब लाईन कशाला आहे? अच्छा कुठे दुसरीकडे आतमध्ये जायचं आहे. मला वाटलं भाई बाप्पाचं दर्शन घ्यायला एवढी मोठी लाईन असते, पण आम्हाला पण दर्शन घ्यायचं आहे बाप्पाचं. एवढी लाईन असेल तर भाई लफडा होऊन जाईल. अच्छा वारकऱ्यांसाठी डोळे तपासून मिळतील व चष्मे वाटप. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात सगळेजण, तर तो क्षण आले आणि आमच्यासाठी पण तो क्षण खूप महत्त्वाचा आहे. आपल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन. हे भाई वाईट क्षण आपल्या पालखीसाठी 50ला देत असेल तर भाई काम फिट. भाई डेंजर डेंजर. एक नंबर वाटतं इकडे आलं होते. तो पण सगळे वारकरी जमले तिकडे आणि बाप्पाचं दर्शन म्हणजे नाद. काल इकडूनच ज्ञानेश्वर माऊलींची पालखी गेली, तुकाराम महाराजांची पालखी गेली, सर्व संतांची पालखी गेली. ते आपण मिस केलं बघायचं. पण आता आपण श्रीमंताच्या दर्शनाला आलोय. ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, पुण्याचं ग्रामदेवत. त्यांचा मठ कुठे बघ जरा. कोणाचा? महाअवतार बाबा. त्यांचा मठ आय थिंक नाही पुण्यामध्ये. मला काय आयडिया नाही जास्त, पण खूप पॉवरफुल आहेत. वय किती होतं माहिती काय? खूप आहेत भाई, खूप वय आहे त्यांचं. आणि असं वाटतंय मला की पुण्यामध्ये जी एक दिवसासाठी थांबते ना पालखी, ते सगळ्या वारकऱ्यांना फिरायला भेटलं पाहिजे म्हणून पण तांबडी जोगेश्वरी बाबांचं दर्शन झालं. आता आपण जातोय भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या पाया पडायला. तिकडून आपण पुढे जाणार आहोत. प्लॅन नाही आमचं, जे दिसेल ते, जे भेटेल ते. नाश्ता नको भाई. हे मला हवाय ना, तुम्ही केला. अरे भाई तू करतोस आणि मग पळतोस. मला जायला लागेल आज नाश्ता करायला. नाश्ता मला उचलून द्यायला लागेल तुम्हाला सगळीकडे. चला आता जाऊया भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या पाया पडायला. धरणी धरायचे द्यावे, धरणी धरायचे द्यावे, सर्वाभूती लीन व्हावे, सर्वाभूती लीन व्हावे. तुझ शरण 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 आलो पतित मी जाण, पतित जाण आलो पतित मी जाण. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे देहाचे अवयव, तुका म्हणे देहाचे अवयव. आज 90% पुणे दर्शन झालं आमचं. आम्ही सगळे मानाचे गणपती
सगळे म्हणजे सगळे झाले की नाही मला माहिती नाही. मी पण काय गणपतींना पहिल्यांदा गेलो. मानव आम्हाला घेऊन गेला तिकडे, कारण तो गणपतीचा शूट करायला येत असतो गणपतीमध्ये इकडे. तर ऑलमोस्ट खूप आम्ही देवस्थानं केली. आणि आता सूर्य डोक्यावर आला आहे. खूप ऊन आहे म्हणून मी असं घालून ठेवलं आहे. म्हणजे आता सावली लागते पण पुढे खूप ऊन आहे. इकडे पुढे खूप ऊन लागतं आहे. आता धनकवडी बाबांचं दर्शन घेणार, तिकडे खिचडीचा प्रसाद खाणार आणि रिटर्न घरचा रस्ता. आता आम्ही बसलो नाश्ता करायला. खूप भूक लागली होती, खूप. तू काय बोलवता सतेज? माणूस खाऊन पोट भरेल, पण जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत त्याला वाटत नाही की आपण काहीतरी खाल्लंय. बस हेच ऐकायचं होतं. बस या निमित्ताने मी आता एक बस करतो. चव एक नंबर. चव लावले चला मेदू वडे संपलेत म्हणून आम्ही आता बटाटा वडा सांबारासोबत खातोय. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसा लागतो. क्लास. मी पण ट्राय करतो. तर मित्रांनो आता आम्ही बसलोय बसमध्ये कात्रजच्या. हां, तर आम्ही कात्रजच्या बसमध्ये बसलोय. आता चाललोय आम्ही शंकरबाबांच्या मंदिरात मठामध्ये. तर आम्ही जाणार होतो चालत, पण ऊन खूप वाढलं. तर आम्ही आता बस एक मत विचार केला की चला बस पकडूया. तर आता मी बसमध्ये बसलो आहे. डायरेक्ट आपण भेटूया शंकरबाबांच्या मठामध्ये, म्हणजेच आपल्या धनकवडीच्या विठ्ठलाकडे. चला सरळ. जो झोपलो होतो ना आम्ही, तो आत्ता उठलो आणि मला हे लोक बोलतात भाई तू 20 मिनटं झोपला होता. डेंजर, कारण रस्ते बंद आहेत. तर गाडी फिरून आली पूर्ण, म्हणजे बस फिरून आली. तर आत्ता आपण पोचलो आहे. थोडं चालत जायचं आहे मागे त्या साईडला आणि मग आपण जाऊ मठामध्ये. तर चला मठात जाऊया. जय शंकर. हा बघा आपला पालखीचा रथ. बॅनर पण आहे पालखीचा आपला आतमध्ये. जय शंकर. पाठी आहे वाटतं आपलं बॅनर नाही. पुणे ते अंतापूर जाते पालखी पायी. चला आठवण आली. लवकर जाऊन आमचा ब्लॉग बघा याच्यानंतर पालखीचा. लवकर. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग जग विष्णुमय जग जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग
वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम भेदाभेद भ्रम मंगळ 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 विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. चला प्रसाद खाऊया. स्वर्गसुख म्हणजे भाई धनकवडीचा प्रसाद. कुठे बसायचं माहिती आहे? महाराजांच्या खाली बसायचं तिकडे. आम्ही नेहमी तिकडेच बसतो. चला प्रसाद खाऊया. सतेज शिंदे यांचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला लस्सी दिली आहे शिवकैलासमध्ये, पुणे स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर. माझ्या पूर्ण दिवसभर लस्सी करून आज येतो लस्सी पित आहेत शेवटला. हां, तर आता आपण आलो ब्लॉगच्या शेवटाला. हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की कळवा. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप युनिक आहे. कारण आपला जो डेली कंटेंट असतो म्हणजे मोस्टली आपण कुठे फिरायला जातो तेव्हाच बनवतो, पण आज वारीचा कंटेंट आहे. खूप युनिक कंटेंट आहे आपल्या चॅनलला आज. तर मला नक्की कमेंट करून कळवा की आजचा ब्लॉग कसा झाला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला लवकरच 2000 सबस्क्रायबर्स करायचे आहेत. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय साईनाथ, जय शंकर. बाय बाय करा बाई. बाय करे. बाय. याची थंडाई आली, आपण पिऊया.